नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आलो आहे शब्दांच्या माध्यमातून आपल्या हृदयाचा ठाव घेणारी एक हृदयस्पर्शी कथा. कथेचं नाव आहे वृद्ध वडिलांचा शेवटचा प्रश्न. एका खेडेगावातील रवी नावाचा एक मुलगा शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. त्याचे वृद्ध वडील गावात एकटे राहत होते. वडील रोज संध्याकाळी मुलाला फोन करायचे, पण रवी बहुतेक वेळा म्हणायचा, बाबा मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो, असे म्हणत तो फोन ठेवून द्यायचा. हळूहळू वडिलांनी फोन करणेही कमी केले. एके दिवशी रवीच्या पत्नीने विचारले, अहो कित्येक दिवस झाले बाबांचा फोनच आला नाही. रवी सहज म्हणाला, आता त्यांनाही समजलं असेल की मी खूप व्यस्त असतो. 2 दिवसांनी गावातील शेजाऱ्याचा फोन आला. बाळा लवकर ये, तुझ्या बाबांची तब्येत खूप गंभीर आहे. रवी धावतच गावाकडे पोहोचला. वडील खाटेवर पडले होते. त्यांनी मुलाचा हात हातात घेतला, हलकेसे हसले आणि म्हणाले, आलास बेटा, मला माहीत होतं तू नक्की येशील. हे ऐकताच रवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो रडत म्हणाला, बाबा मला माफ करा, तुमच्यासाठी माझ्याकडे वेळच नव्हता. वडील प्रेमाने म्हणाले, बाळा मला तुझ्या पैशांची कधीच गरज नव्हती. फक्त दिवसातून 5 मिनिटं तुझा आवाज ऐकायला मिळाला असता तर माझी रात्र शांत झोपेत गेली असती. रवीला स्वतःची चूक उमगली. तो हंबरडा फोडून रडू लागला. थोड्या वेळाने वडील पुन्हा म्हणाले, जेव्हा तू लहान होतास तेव्हा तुझ्या एका बाबा या हाकेसाठी मी माझी सगळी कामं सोडून धावत यायचो. आज मी म्हातारा झालो तर तू प्रत्येक वेळी म्हणत राहिलास, नंतर बोलतो, नंतर बोलतो. काही क्षणांनी त्यांनी थरथरत्या हाताने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि शब्द उच्चारले, हे लक्षात ठेव बाळा, जगातील प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते. पैसा, घर, नोकरी, संपत्ती सगळं मिळू शकते, पण एकदा आई वडील गेले तर ते पुन्हा कधीच मिळत नाहीत. इतकं बोलून त्यांनी कायमचे डोळे मिटले. त्या दिवशी रवीकडे सर्व काही होतं, मोठी नोकरी, सुंदर घर, भरपूर पैसा, पण ज्याच्याशी तो दिवसातून फक्त 5 मिनिटं बोलू शकला नाही, ती व्यक्ती त्याला कायमची सोडून गेली होती. शेवटी काम कितीही महत्त्वाचं असलं तरी आपल्या आईवडिलांसाठी दररोज काही मिनिटं नक्की काढा, कारण एक दिवस असा येतो जेव्हा आठवणीच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार बनतात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमच्या शब्दांनी बोलू काही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.